पनवेल रोडपाली येथे भव्य दिव्य दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा सोहळा शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे। यंदाचे उत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्यामुळे 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजता गुरुचरित्र पारायण होत आहे। 13 डिसेंबर रोजी दत्तयाग व त्यानंतर 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती सोहळा संपन्न होत आहे। दत्तभक्त ठाकूर परिवाराचा हा धार्मिक सोहळा आहे। या उत्सवाची परंपरा स्वर्गीय हबप केसरीनाथ ठाकूर यांनी सुरू केली आहे। गेले काही वर्ष ही परंपरा त्यांचे 2 सुपुत्र प्रदीप केसरीनाथ ठाकूर व संदेश केसरीनाथ ठाकूर पार पाडत आहेत। दत्तगुरूंचे ठाकूर परिवाराला विशेष आशीर्वाद आहेत। त्यामुळे यंदा रौप्य महोत्सव वर्षी भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे। या निमित्तच भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हे कार्यक्रम येणेप्रमाणे शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता श्री दत्तांचे अभिषेक होणार आहे, तर सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा होणार आहे। दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री दत्त जन्माचे कीर्तन होणार आहे। यामध्ये युवा कीर्तनकार हबप सुप्रियाताई भालेकर वाजे चेरिवली, पखवाज साथ रोशन भालेकर, तर गायन साथ हबप बबन महाराज मडवी, हबप पांडुरंग महाराज वाघ, हबप बाळाराम महाराज शेळके, हबप ढाऊ महाराज पाटील, हबप योगिता महाराज पाटील। तर सायंकाळी 6 वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास अभंगवाणी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाजे, गायक हर्षाली जले, अनुष पाटील, उदय भोईर, तर तबला यश भोईर, मृदुंग साथ सार्थक पाटील, हार्मोनियम गजानन जळे हे करणार आहेत। तरी या उत्सव सोहळ्याचा परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक प्रदीप केसरीनाथ ठाकूर व संदेश केसरीनाथ ठाकूर यांनी समस्त नागरिकांना केले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।